नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करत आहे. तर श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीला पुत्रदा एकादशी 24 ऑगस्ट 2026 रोजी येत आहे. पुत्रदा एकादशी. एकादशी म्हटलं तर भगवान विष्णूंना समर्पित असते एकादशी. या पुत्रदा एकादशीला संतान प्राप्तीसाठी, मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी, मुलांच्या प्रगतीसाठी खूप महत्त्वाची ही एकादशी असते. तर त्यामध्ये आपल्याला काही उपाय करायचे असतात. आपल्या मुलांना दीर्घ आयुष्य लाभावे, आपली मुलं योग्य त्या मार्गाने चालावे, यासाठी आपल्या सर्वांचीच इच्छा असते. त्यामुळे आपल्याला श्रावण महिन्यातील ही पवित्र दिवस म्हणजे एक पुत्रदा एकादशी, या दिवशी आपल्याला काही मुलांसाठी सेवा करायच्या आहेत. यंदा श्रावण महिन्यामध्ये पुत्रदा एकादशीला सिद्धियोग, सर्वार्थ सिद्धियोग आणि रवी योग अशा त्रिवेणी संगम योग आलेले आहेत. तसेच श्रावण महिन्यामध्ये येत असल्याने भगवान शिव आणि विष्णू यांचा संयुक्त आशीर्वाद हा अद्वितीय योग येत आहे. त्यामुळे अद्वितीय हर योग मानला गेला आहे. तर भगवान शिवांची आणि भगवान विष्णूंची आपल्याला या दिवशी पूजा अर्चा करायची आहे, उपाय करायचे आहेत. भगवान शिवांनाही या दिवशी सोमवारही येत आहे. त्यामुळे आपल्याला भगवान शिवांचीही पूजा करायची आहे आणि विष्णूंचीही पूजा करायची आहे. तर या दोघांचा जर आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल तर आपल्याला सर्व सुख मिळू शकते. एकादशीच्या दिवशी आपल्याला लवकर उठून स्नान वगैरे करायचे आहे, पिवळे वस्त्र परिधान करायचे आहेत. तर भगवान विष्णूंची पूजा आपल्याला करायची आहे. आपल्या घरामध्ये जे बाळकृष्ण असतील किंवा भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्याला आपल्याला पंचोपचार पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे, अभिषेक करायचा आहे. बाळकृष्णांची पूजा करताना आपल्याला किंवा भगवान विष्णूंची पूजा करताना आपल्याला तुळस अर्पण करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला त्यांना पिवळ्या रंगाची फुलेही अर्पण करायची आहेत. नैवेद्यासाठी पिवळे फळ किंवा कोणत्याही पद्धतीची फळे आपण त्यांना अर्पण करू शकतो. तर आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करून घ्यायची आहे, भगवान शिवांचीही पूजा करून घ्यायची आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला कमीत कमी 108 वेळा तरी जप करायचा आहे. तर आपल्याला या दिवशी तांदळाचे म्हणजे तांदळाचे कोणत्याच पदार्थाचे आपल्याला सेवन करायचे नाही. एकादशीच्या दिवशी तांदूळ हे वर्ज्य मानले गेले आहे. त्यामुळे आपल्याला एकादशीच्या दिवशी तांदूळ हे अन्नामध्ये पूर्णपणे वर्ज्य करायचे आहे. तुम्ही जर शारीरिक क्षमतेने चांगले असाल तर तुम्हाला निर्जल एकादशीचे व्रत किंवा फलहार घेऊन एकादशीचे व्रत केले तरीही अतिउत्तम. पण ज्यांना एकादशीचे व्रत झेपत नाही त्यांनी नाही केले तरी चालेल. पण एकादशीची सेवा मात्र आपल्याला नक्की करायची आहे. भगवान विष्णूंना आपल्याला तुळस अर्पण करायची आहे, मंत्र म्हणायचा आहे. संतान प्राप्ती हवी आहे. त्यांना हा स्वर्ण योग आलेला आहे. तर एकादशीच्या पुत्रदा एकादशी आहे. त्यामुळे आपल्याला संतान प्राप्तीसाठी हा मंत्र म्हणायचा आहे. संतान गोपाल मंत्र आहे हा. एकादशीच्या दिवशी पती पत्नीने दोघांनी एकत्र बसून बाळकृष्णांची मूर्ती समोर ठेवून त्यासमोर म्हणायचा आहे हा मंत्र. ओम देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देही मे तन्मय कृष्ण शरण्यगत. या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा दोघांनी एकत्र बसून या मंत्राचा जप करायचा आहे. हा योग असल्यामुळे आपल्याला या मंत्रामुळे आपल्याला नक्कीच शक्ती प्राप्त होईल आणि आपली इच्छाही लवकर पूर्ण होईल. त्यामुळे दोघांनी एकत्र बसून कोणत्याही वेळेस मंत्र जप करा, सकाळी करा किंवा संध्याकाळी करा. पण या मंत्राचा दोघांनी एकत्र बसून बाळकृष्णांसमोर हा मंत्र जप नक्की करा. मुलांचे रक्षण, आरोग्य आणि प्रगतीसाठी, निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी आपल्याला उपाय करायचा आहे. तो म्हणजे एकादशीच्या दिवशी जे मुलांचे नेहमीचे वापरत असलेले कपडे आहेत ते कपडे आपल्याला एकादशीच्या दिवशी थोड्या मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घालून त्या दिवसभर किंवा 2-3 तास तरी
ते मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे आणि ते कपडे नंतर आपल्याला धुवून मस्तपैकी सुकून व्यवस्थित ठेवायचे आहेत. त्यामुळे मुलांमध्ये जी निगेटिव्हिटी आहे ते मिठाद्वारे निघून जाते आणि मुलांमध्ये सकारात्मक ऊर्जा येते. मुलांवरती जी वाईट नजर असते ती दूर होते आणि मुलांचे अभ्यासामध्येही मन लागते अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी मिठाच्या पाण्याने आपले घरही स्वच्छ करायचे आहे. जे आपण फरची पुसतो त्या पाण्यामध्ये थोडेसे मीठ, गोमूत्र या गोष्टी टाकून आपण जर घरही स्वच्छ केले तर आपल्या घरातीलही निगेटिव्हिटी निघून जाते. त्यामुळे आपल्याला मिठाचा हा वापर, खडे मिठाचा वापर नक्की करायचा आहे. मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आपल्याला संध्याकाळच्या वेळेमध्ये वडाच्या झाडाखाली किंवा आपल्या घरातल्या तुळशी समोर गाईच्या तुपाचा दिवा किंवा जर तूप नसेल तर आपल्याला तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि विष्णू चालीसाचे पठण करायचे आहे. विष्णू चालीसाचे पठण केल्यामुळे आपल्या घरामध्ये ही सकारात्मकता वाढते आणि आपल्या घरामध्ये आजारपण वगैरे जे काही निगेटिव्ह गोष्टी असतात त्यापासून दूर राहते घर. तर त्यामुळे आपले आयुष्य वाढत जाते. आर्थिक सुख समृद्धीसाठी, नोकरी व्यवसायामध्ये प्रगतीसाठी आपल्याला एकादशीच्या दिवशी एक उपाय करायचा आहे. तो म्हणजे आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचे आहे आणि जे खाऊचे पान म्हणजे विड्याचे पान जे असते, नागवेलीचे पान, तर त्या पानावरती आपल्याला ओम विष्णुवे नमः हा मंत्र लिहायचा आहे आणि ते पान आपल्याला भगवान विष्णूंना दिवसभर अर्पण करायचे आहे. ते एकादशीच्या दिवशी ते पान आपल्याला भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी ते सकाळी आपल्याला एका पिवळ्या वस्त्रामध्ये ते पान बांधून आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवत असू, कॅश बॉक्स असू किंवा पॉकेट असू, तर त्या ठिकाणी आपल्याला ते पान पिवळ्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आहे. यामुळे आपल्याला पैशाची आवक ही वाढत जाते, आपल्या व्यवसायामध्ये प्रगती होते. नोकरीमध्ये जर काही अडचणी असतील तर त्याही दूर होतात. भगवान विष्णूंना आपली इच्छा तशी सांगायची आहे आणि आपली मनोकामना पूर्ण करून घ्यायची आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.